मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं होतं। आज हॉस्पिटलमध्ये 2 नवीन केसेस येणार आहेत। दोन्ही केसेस खूप क्रिटिकल आहेत, त्यामुळे आपल्याला जरा जास्त काळजी घ्यावी लागेल त्यांची। म्हणूनच मला विक्रांत इथे हवा होता, म्हणजे काही गोष्टी नीट प्लॅन करता आल्या असत्या। तर आता विक्रांतला माहित आहे, आणि असं काही असेल तर त्याची सगळी पूर्वतयारी तो नेहमीच करतो। अजून कसा आला नाही, आणि कुठलीही महत्त्वाची गोष्ट असेल ना तर विक्रांत नीट प्लॅन केल्याशिवाय काहीही करत नाही। विक्रांत घरी तर गेला नसेल ना? नाही, नको, प्रत्यक्ष जाऊया। मला काळजी आहे ना ती विक्रांतची, कारण सध्या तो ज्या परिस्थितीतनं चाललाय ना ते बघता। आत्या, मी निघते। मानसी, सॉरी आत्या, पण एक अर्जंट काम आठवलं मला, मी प्लीज निघू? मानसी अगं मी बोलतेय तुझ्याशी पण। बरोबर आहे आत्या, बट राईट नाव आय एम व्हेरी सॉरी, मला अर्जंटली निघावं लागेल, मी निघते। मी काय म्हणतेय, आपण जरा पटकन जाऊन येऊया ना। हो हो, ते काम एकदा होणं महत्वाचं आहे। हो। तुम्ही बसा बोलत, आम्ही जर जाऊन येतो। आम्हाला जरा विवाह मंडळात जायचंय, मनूचं नाव नोंदवायचंय। हिला जसा हुशार नवरा मिळाला तसा मनूला पण मिळायला हवा ना, म्हणून। मिळेल, नक्की मिळेल। हो, नक्कीच मिळेल। तुम्ही बसा हा, आम्ही येतो जाऊ। आता शहाण्या बाळाचा मुखवटा काढलास तरी चालेल, खरा चेहरा लाव आणि बोल। फाईन, सरळ मुद्द्यावरच यायचं झालं तर मी म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स बद्दल बोलायला आलोय। म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स? लग्नापासून म्युच्युअली असं आपल्यात काहीच घडलं नाहीये ना विक्रांत? मग तू डिवोर्स कुठल्या बेसिसवर मागतोयस? म्हणजे तुला डिवोर्स हवाय पण म्युच्युअली नको? नाही, जसं मला कधी तुझा वेळ मिळाला नाही, तुझं प्रेम मिळालं नाही, तसंच मला तुझ्याकडनं डिवोर्स नको। मोनिका प्लीज, हे सगळं आणखी कॉम्प्लिकेटेड करू नकोस। कॉम्प्लिकेटेड? तू मला विचारलंस की तुला चहा हवाय का, मी सांगितलं नाही, इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट। डिवोर्स आणि चहा यात फरक असतो। चहा हवाय? त्याची नायरेनी ना विक्रांत, इकडे तू मला विचारतोयस की तू डिवोर्स देशील का, आणि मी तुला विचारते चहा घेशील का? मी मस्करी करत नाहीये मोनिका। मी सुद्धा मस्करी करत नाहीये विक्रांत। ही मस्करी नाहीये, तुझा खेळ सुरू झालाय। ऑफकोर्स, ऍब्सोल्युटली करेक्ट। एक असा खेळ ज्याचं राज्य कायम तुझ्यावर असेल। त्यापेक्षा तू रिचाला विचार, आणि हे तिने मला सांगितलेलं नाहीये, तर तू तिला सांगताना चुकून माझ्या कानावर पडली डोहाळ जेवणाच्या आदल्या रात्री। आपल्या लग्नाच्या आदल्या दिवशीची गोष्ट। तू माझ्या खोटं बोलण्याबद्दल बोलतोयस? तू घरच्यांसमोर खोटं बोललास त्याचं काय? तो तुला वाचवण्यासाठी म्हणाला होता। तो सत्याच्या एवढ्या गोष्टी करतोय ना, तर आज सगळ्यात मोठं सत्य हे की त्याचं आणि माझं लग्न झालंय। ते एक्सेप्ट कर आणि गप्प बस। डिवोर्स मागायचा नाही। मी उगाच डिवोर्स मागत नाहीये, तू मला फसवलंयस। लग्नाच्या आधी तू प्रेग्नंट होती हे तुला माहित होतं, तरीही जे झालं ते चुकून झालं असं समजून तुला इनोसेंट समजलो मी। इतकं सगळं होऊन फक्त तुझा विचार करून काही निर्णय घेतले मी। मग आता मी काय करू? तुला असं बेजबाबदारपणे विचारताना काहीच वाटत नाहीये?
याचं मला आश्चर्य आणि लाज वाटते. लाज? आता कोणालाच लाजण्यासारखं काहीच उरलेलं नाही. आता फार दिवस राहिलेले नाहीयेत. एकदा हे बाळ जन्माला आलं ते जन्माला येईल आणि त्याच्यासाठी मी बाबा असलो ना तरी बायको म्हणून तू मला नकोयस. सगळं किती सोपं आहे ना तुझ्यासाठी विक्रांत. डिवोर्स दिलास तर हे सगळं आणखी सोपं होऊन जाईल. सोपं? माय फूट. पण मला नाही आवडत ना हे सोपं बिप्प. खरं सांगू तुला, मला डिवोर्स घ्यायचा नाहीये. तू का वागतेस अशी? आता डिवोर्स मिळणार नाही. मोनिका, झालं? हेच होणार होतं हे माहिती होतं मला. म्हणून म्हणत होते विक्रांत इथे येऊ नकोस. शब्दाला शब्द वाढून फक्त भांडणं होतील, बाकी काही नाही. प्लीज निघ विक्रांत. आता मी जातोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या वेळचा विक्रांत गेल्या वेळच्या विक्रांत सारखा नसेल. मनू, ए मोना. दार उघडं टाकून गेल्यात कुठे या दोघी? हो ना. मोनिका, ए मोनिका. आलात तुम्ही? अरे तुम्ही आहात कुठे दोघी? का काय झालं? मोना कुठे आहे? बरी आहे ना ती? हो, ती जरा पडली आहे आतमध्ये. बघते मी. घ्या. सगळं ठीक आहे ना? हा? म्हणजे तुमचं भांडण वगैरे? आमचं नाही. का? नाही, आल्या आल्या घरात अशी शांतता. तू काही बोलत नाहीस. ती तिथे झोपलेली. जिला झोप म्हणून सांगितलं तरी झोपत नाही ती. नाही आजोबा, तसं काही नाहीये. जावई बापू आले होते, भेटले का तुला? का ग, काय झालं? कुठे काय? काही नाही. तू सांगतेस काही झालं नाही म्हणून, पण काहीतरी नक्की झालंय. आणि जे झालंय ते जावई बापूंच्या समोर झालेलं नसलं म्हणजे झालं. मग काय झालं मंडळात? काय होणार? तू लिहिलेल्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा वाचून मंडळातली माणसं हसत होती. आम्हाला म्हणाली, तुमची नात सिनेमे फार बघते का? या फिल्मी अपेक्षा आहेत. तिला म्हणावं, इथे काही सिनेमातला हिरो वगैरे मिळणार नाहीये. मनातलं ओळखणारा, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारा वगैरे. तुझ्यामुळे आज मी विक्रांत समोर तोंड घशी पडले. जो माणूस कोणाच्याही विरोधात काही बोलत नाही त्याने मला डिवोर्सची नोटीस पाठवली. तुझ्या चुकीमुळे. यू गेट दॅट? मग माझं एक ऐकशील? तुला जर या सगळ्यामधून सेफली बाहेर पडायचं असेल ना, तर सरळ सोटपणे म्युच्युअली डिवोर्स घे.